नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आता RTOला काहीही जाण्याची गरज नाही, ऑनलाईननं कामं होतात। समजा तुम्हाला शिकाऊ परवाना काढायचा असेल तरी तुम्ही ऑनलाईननं लर्निंग लायसन काढू शकता, शिकाऊ परवाना काढू शकता, तेही शासनाच्या फीमध्ये। तुमच्या मोबाईलवरनं सुद्धा काढू शकता, संगणकावरनं काढू शकता। कारण तुम्ही जर RTOला गेला की मला शिकाऊ परवाना काढायचा आहे, मग त्यांनी तुम्हाला लुटलंच म्हणून समजायचं। हा एक लुटीचा धंदा चालत असतो। प्रत्येकानं पेपरलेस सेवेनं, फेसलेस सेवेनं घर बसल्या हे शिकाऊ परवाने लायसन काढायचे आहेत। आणि तुम्हाला ते एकदा लायसन मिळालं की 6 महिन्याच्या आत, म्हणजे 30 दिवसाच्या नंतर आणि 6 महिन्याच्या आत तुम्हाला पक्क्या लायसनची टेस्ट द्यायची आहे। आणि मग तुम्हाला पक्कं लायसन पुन्हा ताबडतोब येतं। आता काय आहे, बरीच लोकं तिथं RTOला ही संगणकावरूनच परीक्षा दिली जाते। परिवहन विभागाच्या साईटवरती तुम्हाला ही परीक्षा शिकाऊ परवान्यासाठी देता येते। तिन्ही भाषेत त्याचे ऑप्शन आहेत, मराठी, हिंदी, इंग्रजी। आणि सर्वसाधारणपणे 15 प्रश्न असतात। 15 प्रश्नापैकी तुम्हाला 8 प्रश्न हे तुम्ही जर सोडवले तर तुम्ही पास होता आणि तुमच्या मोबाईलमध्येच ते शिकाऊ परवान्याचं लायसन येतं। ह्याच्यासाठी काय कुणाला विचारायचं नाही, गुरुला फिरूला काय कुणाला विचारायचं नाही। आणि एकमेकानं ही लायसन काढा। आणि ज्यांनी लायसन अशी मोबाईलवरनं काढतात त्यांना प्रत्येकानं तुम्ही एकमेकाला शिकवा, बाबा असं असं लायसन काढायचं आहे, म्हणजे तुम्हाला न जाता हे मिळतं आणि तुमच्या मोबाईलमध्येच ते लायसन येतं। आणि मग तुम्ही 30 दिवसाच्या नंतर पक्क्या लायसनसाठी अपॉइंटमेंट घ्या, तुमची कागदपत्र घ्या, RTOला जाऊन टेस्ट द्या। आणि टेस्ट दिली की तुमचं ते पक्कं लायसन अप्रूव्हल होतं आणि मग तुम्हाला ते पोस्टानं घरी येतं। हे मात्र लक्षात ठेवा। त्याच्यासाठी तुम्ही तिन्ही भाषेत ही परीक्षा देऊ शकता, इंग्लिशमध्ये देऊ शकता, मराठीमध्ये, हिंदीमध्ये। शिवाय तुम्ही एकदा फी भरली सा आणि समजा 15 प्रश्न आहेत आणि तुम्ही हे प्रश्न सोडवताना समजा तुम्ही 7 प्रश्न सोडवले सा, आणखीन पुढं तुमचा एकच प्रश्न राहिलेला आहे, तो प्रश्न आला आणि तुम्हाला आता शंका निर्माण झाली की बाबा हा प्रश्न नाही सुटला तर माझी फी जाईल आणि मग मी नापास होणार, तर त्या टायमाला तुम्ही परीक्षा विड्रॉल करू शकता। म्हणजे तुम्हाला फी भरावी लागत नाही आणि पुन्हा तुम्ही एक 15 मिनिटानं तुम्ही पुन्हा परीक्षा देऊ शकता। असं तुम्हाला 3 ऑप्शन असतात। मग 3 ऑप्शनमध्ये जर तुम्ही मग सुटला नाही तर तुमची ती फी जाते, मग पुन्हा तुम्हाला लर्निंगची फी वगैरे भरावी लागेल। आणि तुम्ही तिन्ही भाषेचा वापर करू शकता। तुम्हाला मराठीत परीक्षा देऊ शकता, हिंदीत देऊ शकता, इंग्रजीत देऊ शकता। आणि तुम्हाला 3 वेळ चान्स असतो। आणि आता हे समजा तुम्ही लायसन काढायला गेलं, ही लायसन कोण करते? शिकाऊ परवान्याचे तुमच्याकडं ते ठेका घेतात, 4000 5000चं लायसन पक्कं करा, पक्क्या सकट। आणि तेच जरा लोक 2 मिनिटात काढतात लायसन, 2 मिनिटात काढतात ते, असं काय नाही। आता काही त्यांचे हात बसलेले आहेत, काय प्रश्न का धाना बटणं दाबायचे, झालं हा प्रश्न, उत्तर बरोबर आहे। तर आता प्रत्येकानं प्रयत्न करा, पेपरलेस सेवेनं काम करा। आणि शिकाऊ परवान्यासाठी तुम्हाला कुठंही RTOला जाण्याची आवश्यकता नाही। तुमच्याच मोबाईलमध्ये तो शिकाऊ परवाना येतो शासनाच्या फीमध्ये। आणि प्रत्येकानं हे काढा, ज्यांनी काढील त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवा, आपापल्या मित्रांना पाठवा, प्रचार करा। आणि RTOला लाच खाण्यासाठी आपण रोख लावायचा आहे, अशा पद्धतीनंच लावावं लागेल। पेपरलेस सेवेनं कागदच घ्यायचे नाहीत। आणि हे RTOवाल्यांचं आणि ते गुरुमंडळी असतात, द्या पेपर, कशाला पेपर पाहिजे? अरे कायदाच आहे, पेपरलेसनंच काम होतं, फेसलेस सेवेनंच काम होतं। आणि मग शिकाऊ परवान्यासाठी RTOमध्ये काय जायचं आहे? आणि तुम्ही RTOला गेला की त्या साहेबांना घेतलं की मग तुम्हाला ते 1000 रुपये त्याचे पकले म्हणून समजायचे। कारण तिथं पटवणारे बी लोक आहेत, तुम्हाला भीती घालतात, लय साहेब कडक आहे। कसला साहेब कडक आहे? तो आता लाच खाण्यासाठी काय बी करतो? आपण जायचंच नाही ना, पेपरलेस सेवेनंच काम करायचं। आणि प्रत्येकानं घर बसल्या लायसन काढता येतात। काही आता मंडळी म्हणतात की आम्हाला ते साईट माहीत नाही, परिवहन विभागाची साईट जायचे, लोकेशन टाकायचं, तुमचं आधार OTPनं काम होतं। हे तुमचं आधार कार्डावर जो पत्ता आहे आणि तुमचा जन्मतारीख त्याच्यात बरोबर भरा, त्या फॉर्ममध्ये आधार कार्ड नंबर भरा, पॅन कार्ड, एवढीच कागदपत्र लागतात। तुमचा फोटो तुम्ही
असल्यामुळे तुमचा फोटो डायरेक्ट तुम्ही आता मोबाईलवरनं सुद्धा ही करू शकता ना, लाईव्ह फोटो तुम्ही तिथंही करू शकता. तर हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा. पेपरलेस सेवेनं काम करा आणि घर बसल्या शिकाऊ परवाना काढा. आणि RTOवाल्यांना आता आपल्या हातात, सर्वसामान्यांच्या हातात, गोरगरिबांच्या हातात एकच आहे, पेपरलेस सेवा हे महत्त्वाचं हत्यार आहे. प्रत्येकानं 100% वापरायचं आहे आणि पेपरलेसनं काम करायचं, फेसलेस सेवेनं काम करायचं आणि त्यांना पैसेच द्यायचे नाहीत, भावच त्यांना द्यायचा नाही. आणि आपण खाली नुसतं म्हणतो, अरे लय साहेब माझी लई RTOची ओळख आहे, त्या दलालाची लई चालते. काय चालते? पैसा फेको, तमाशा देखो. तुमच्याकडे 5,000 घ्यायचं, त्या साहेबांना 2,000 खायचं. काय चालते त्याचे? म्हणजे ही तर ओळखीचं आणि ती काय प्रश्न आहे तेव्हा? अहो ते RTOला दलाल जे आहेत ते तोबरा भरून पान खातात, 7वी 8वी झालेले आहेत, फक्त सेटिंग करणारे आहेत आणि ऑनलाईनला ते फॉर्म भरलेली बसणारे लोक असतात, तेच फॉर्म भरून देतात ऑनलाईन. जायचं साहेब असं हो गया. हा असला सगळा बाजार असतो. तर प्रत्येकाने लक्षात ठेवा, पेपरलेस सेवेनं, फेसलेस सेवेनं हे काम करायचं आहे आता. आणि साहेब म्हणून काय भ्यायची गरज नाही. आपण त्यांना कायदे शिकवायचे आहेत आणि त्यांना झटका द्यायचा आहे पेपरलेस सेवेनं, फेसलेस सेवेनं. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा आणि घर बसल्या शिकाऊ परवाना काढा. धन्यवाद.